ब्रॉट टू यू बाय विगार्ड। भाऊ, डोंबिवलीमध्ये आग लागलेली आहे, एमआयडीसीला भीषण आग आहे। प्रयत्न तर सुरू आहेत, अशा आगी वारंवार घडत आहेत। आतापर्यंत 3 मृत्यू झालेत आणि सातत्याने डोंबिवलीकरांची मागणी होती की या ठिकाणी ज्या कारखाने आहेत वेगवेगळे जे भीषण स्फोट होऊ शकतात ते दूर करावेत। नाही, निश्चितपणे जिथं साधारणतः ज्या कारखान्यांमध्ये आगी लागण्याचा प्रमाण जास्त आहे किंवा आग लागण्याची शक्यता ही जास्त आहे, अशा संदर्भामध्ये या महाराष्ट्राच्या संबंधित विभागाच्या माध्यमातून चौकशी करून, जसं आपल्याला माहिती आहे की दुर्दैवाने महाराष्ट्रात होर्डिंग पडल्यानंतर जो अपघात झाला त्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना सूचना करून अवैध होर्डिंग काढल्या जात आहे। याच्या संदर्भातला एक कायदाही कदाचित विधिमंडळात येण्याची शक्यता आहे। कडक अंमलबजावणी करून दोषी लोकांवर कारवाई करण्याच्या संदर्भात सुद्धा सरकार नेहमीच संवेदनशीलतेने राहते। डोंबिवलीच्याही घटनेची चौकशी करून यामध्ये जर दोषी असेल, ही मानवनिर्मित दुर्दैवी घटना असेल तर निश्चितपणे कारवाई होईल आणि यापुढे अशा पद्धतीच्या घटना होऊ नये यासाठी एक SOP हा राज्याच्या वतीने केला जाईल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी डोंबिवलीच्या संदर्भात MIDC मध्ये सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत। सांगितलं जातं की डोंबिवली हा रहिवासी एरिया आहे, तर तिथली MIDC स्थानांतरित करावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न होत आहेत, पण त्याला यश मिळताना दिसत नाही। आज ज्या आगीची ही दुर्दैवी घटना झाली, दुःखदायक घटना झाली, निश्चितपणे याच्या संदर्भातली चौकशी जेव्हा होईल त्या अहवालामध्ये जे मुद्दे, निष्कर्ष किंवा शिफारशी येतील त्या शिफारशीच्या नुसार भविष्यामध्ये आवश्यक ती कारवाई तर सरकारला करावीच लागेल। पुण्यामधील हिट अँड रनचं जे प्रकरण होतं त्यामध्ये सुप्रिया सुळे असा आरोप करतात की देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि सांगितलं की पोलिसांनी कुठल्याही दबावाखाली राहू नये, मात्र नेहमी पोलिसांवर सत्ताधारी पक्षाचा दबाव असतो। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे लॅक ऑफ पॉईंट्स दिसलेले आहेत एकंदरीत जामीन मिळताना, तर त्याच्यामध्ये नेमकी कुणाचा फोन गेला होता याची चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे। नाही, माझ्या माहितीप्रमाणे कोर्टाने घेतलेल्या निर्णयावर राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह निर्माण करणं योग्य नाही। आपण अनेक ठिकाणी हस्तक्षेप करतोच ना। आपण जर असे प्रश्न निर्माण करण्याच्या ऐवजी एक सामाजिक जाणीव ठेवून आपल्याही पक्षाने तिथं वकील उभे करता आले असते, पण कोर्टाला प्रश्नचिन्ह किंवा संशयाच्या घेऱ्यात आणणं मला वाटतं की अशा पद्धतीने राजकीय नेत्यांनी करता कामा नये। अगोदरच एकूणच राजकीय व्यवस्थेबद्दल लोकांच्या मनात जी विश्वासार्हता होती ती कमी झाली आहे। आता कोर्टाच्या बाबतीत करण्याचा नवीन धंदा कशासाठी करायचा? आपल्या राजकीय स्वार्थासाठी असा धंदा कोणी करू नये। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। पण गृहमंत्री सबसे अपयशी ठरले असं त्या म्हणतात, कारण 17 वर्षाच्या मुलाला दारू मिळतेच कशी पिण्यासाठी आणि तो वाहन कशा प्रकारे चालवतो, त्याला जागेवर रोखता कसं काही येत नाही, यंत्रणेचं फेल्युअर असं ते म्हणतात। आमच्या चंद्रपूरमध्ये कोविड असताना दारूबंदी हटवणारे तुमचे पक्ष खोटे धंदे करून दारूबंदी हटवली आणि आता तुम्ही असे प्रश्न करता। कोणी हटवली चंद्रपूरची जिल्ह्याची दारूबंदी? आज 431 लोकांचा मृत्यू होतोय। अवैध दारूचे लायसन्स तुम्ही वाटलेत आणि तुम्ही राजकारण करायचं, मला वाटतं की आश्चर्यजनक आहे। आणि दारूबंदी हटवताना तो अहवाल वाचला पाहिजे। अजूनही आश्चर्यजनक अशा घटना तुम्ही लिहिल्या आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही आता सांगताय की पुण्याच्या घटनेनंतर की याचं तत्त्वज्ञान सांगताय। तत्त्वज्ञान सांगणं बंद करा। भाऊ, ज्या पद्धतीनं हिट अँड रन जो कदम आहे ते आधी लावलं नव्हतं आणि नंतर लावलं गेलं, यावरनं सुद्धा वाद जो आहे तो निर्माण झाला पाहिजे। पोलीस कारवाई करते, हे काही मंत्रालयातून कोणी मंत्री कारवाई करतो का? तुम्हालाही माहिती आहे कलम कोणतं लावावं हे पोलीस ठरवते, मंत्रालय ठरवतं का? आणि हे मी नाही म्हणतो, हे या अगोदर शरद पवार साहेबांचं वाक्य आहे की जेव्हा
या ठिकाणी खासदार नवनीत राणांवर कदम गावलं तेव्हा पवारसाहेब काय म्हणाला कि हम यही देखते रहते हैं क्या, कौन सा सेक्शन लगाते, वो पुलिस की कारवाई है. म्हणजे तुम्ही गावलं कदम ते पोलीस गावते. आणि इथं आमचं सरकार आलं की अशी पोटदुखी होते की कोणतीही टॅबलेट याच्यावर बनत नाही. असं कसं शक्य आहे? महायुतीने या निवडणुकीमध्ये एकमेकांना मदत करण्याचं ठरवलं होतं, परंतु मुंबईतला एक प्रकार समोर आला आहे. गजानन कीर्तीकर यांनी एक त्यांच्या मुलालाच मदत जी आहे जे उभाटा गटाचे उमेदवार होते त्यांना केले, त्यामुळे महायुतीचा धर्म कुठेतरी पाळला गेला नाही का अशी चर्चा. हो, असं काही ठिकाणी होतं ना. आता माझ्या इकडे आमच्या पक्षात काही एकाने काम नाही केलं. आता अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडणार आहे, त्याच्यावर पक्षाला काय करायचं पक्ष ठरवेल. पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्याही कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी महाविकास आघाडीचं काम केलं नाही. आता माझ्याकडे महाविकास आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी माझं काम केलं. आता या छोट्या मोठ्या गोष्टी आहे, तो पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल. याच्यावर आता मला असं वाटतं की चर्चा करण्याच्या ऐवजी ॲक्शन, कृती आणि त्यावर अंमलबजावणी अपेक्षित आहे. आता मी वाट पाहतोय काय होणार आहे. भाऊ, निवडणुकीचा काळ संपलेला आहे, उत्सुकता आहे की आता वाघ कधी येणार? लवकर येईल, चिंता करू नका. जिथं सुधीर मुनगंटीवार आहे तिथं जे काम मी हातात घेतो ते नक्की येणार, काय चिंता करू नका. आणि मी इथं राहिलो तरी आणि समजा जनतेने आशीर्वाद देऊन लोकसभेतही पाठवलं तर लढाई जारी रहेगी. जय भवानी, जय शिवाजी का जय घोष महाराष्ट्र से देश के संसद तक पहुंचेगा. ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.